कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यात एक अचंबित करणारी घटना घडली आहे। चक्क पोलीस चौकीच्या दारातच एकावर चाकू हल्ला झालाय। 15 सप्टेंबर सकाळी 5:45च्या सुमारास बांबवडे येथे पोलीस चौकीच्या दारातच घडलेल्या या घटनेत 3 जण जखमी झालेत। घटनेनंतर बांबवडे येथे प्राथमिक उपचारानंतर या तिघांवरही कोल्हापूर येथे पुढील उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे वडापच्या गाडीचा धक्का लागल्याने विचारणा केल्यावर बाचाबाची झाली। यानंतर ही बाचाबाची बांबवडे पोलीस चौकीसमोर गेली असता त्यातीलच एकाने दीपक सर्जेराव हांडे यांच्यावर पोलीस चौकीच्या दारातच चाकू हल्ला केला। यामध्ये दीपक यांच्यासह त्यांचे सुभाष आणि संदीप हे दोघे सख्खे भाऊ देखील जखमी झाले आहेत। तिघे भाऊ हे शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील रहिवासी आहेत। तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या वादात विशाल जानकर आणि त्याचे वडील गुंगा जानकर हे देखील जखमी झाल्याचे समजते। या प्रकरणी हल्ला करणारा प्रवीण जानकर डोनोली गावचा रहिवासी आहे। त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या घटनेचा शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे अधिक तपास करत असून संशयित हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। महासत्ता लाईव्ह साठी बांबवडेहून दशरथ खोटाळेसह साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।